दीपाली बालविश मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। नवतापाचे दिवस सुरू झालेले आहेत। ऑलमोस्ट 5 जून पर्यंत तापमान हे खूप झपाट्याने वाढणार आहे, उष्णतेचा कहर होणार आहे। आता हे नवताप म्हणजे काय आहे? वर्षातील काही काळ असा असतो की ज्या काळामध्ये सूर्य हा पृथ्वीच्या अतिशय जवळ येतो आणि त्या कारणामुळे तापमान हे तीव्रतेने वाढतं किंवा उष्णता खूप जास्त जाणवते। या नवतापाचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच त्रास होतो, परंतु लहान बाळांची इम्युनिटी कमी असल्या कारणामुळे जी बाळ 5 वर्षापेक्षा लहान आहेत किंवा विशेषतः ज्या बाळांचा पहिलाचा उन्हाळा आहे अशा बाळांच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला एक्स्ट्रा अलर्ट राहणं गरजेचं आहे। काही विशेष टिप्स फॉलो करणं, काही होम रेमेडीज वेळेमध्ये करणं आणि काही गोष्टी अवॉइड करणं आवश्यक असतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्या गोष्टी जर तुम्ही या काळामध्ये फॉलो करत असाल तर हा अति उष्णतेचा काळ सुद्धा बाळासाठी तेवढाच आरामदायी, शांत आणि निरोगी पार पडायला मदत होणार आहे। तुमच्याही घरामध्ये जर लहान मुलं असतील तर आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। वातावरणातील उष्णता किंवा हीट जशी वाढत जाते तर त्यानंतर आपण पाहतो की लहान मुलं हे थोडीशी इनॅक्टिव्ह व्हायला लागतात, चिडचिड करायला लागतात, व्यवस्थित झोपत नाही, खात पीत नाहीत, बाळामध्ये वारंवार ताप येतो किंवा बाळ हा आजारी पडतो, डिहायड्रेशन होतं, घामोळ्या येतात, उष्माघात किंवा हीट स्ट्रोक बाळाला होऊ शकतो आणि अशा खूप साऱ्या समस्यांना पालकांना सामोरं जावं लागतं। अशा वेळी उष्णतेच्या काळामध्ये बाळाला थोडं जास्त जपणं आपल्याला आवश्यक असतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे बाळाच्या खाण्याचा। कारण बाळ जर व्यवस्थित खातच नसेल किंवा बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये न्यूट्रिशन मिळत नसेल तर अशा वेळी बाळाचा ऍक्टिव्हनेस कमी होतो, वेगवेगळ्या डेफिशियन्सीज तयार होतात आणि बाळाचे इतर जे रुटीन आहे किंवा आरोग्य आहे हे पूर्णतः बिघडून जातं आणि बाळ हा वारंवार आजारी पडायला लागतो। या उष्णतेच्या काळामध्ये तुम्हाला बाळाच्या आहाराच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। कारण वाढती उष्णता आहे, यामुळे बाळाची भूक ऑलरेडी मंदावलेली असते, बाळ हे खूप कमी प्रमाणामध्ये खातो। बाळ जेवढं खात आहे तेवढं खाऊ द्या, परंतु बाळाने पुरेशा प्रमाणामध्ये पाणी आणि लिक्विड डाएट घेणं हे आवश्यक असतं। थोड्या वेळाने तुम्हाला बाळाला लस्सी, ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत, जिरा पाणी, पुदिना पाणी, बडीशेपचं पाणी असेल किंवा इतर जे काही फ्रेश फळांचे ज्युसेस आहेत हे तुम्हाला ऑफर करत राहायचे आहेत। बाळ कमी जेवत असेल तरी काही हरकत नाही, पण जर बाळ पाणी कमी पित असेल तर त्यावेळी डिहायड्रेशन होऊ शकतं, बाळाला हीट स्ट्रोक येऊ शकतो आणि हा जो त्रास आहे हा बाळासाठी जीव घेणा सुद्धा ठरू शकतो। जर बाळ फक्त ब्रेस्ट फिडिंग घेत असेल तर प्रत्येक अर्धा एक तासाने बाळाला ब्रेस्ट फिडिंग किंवा फॉर्म्युला मिल्क हे तुम्हाला ऑफर करायचं आहे, जेणेकरून लहान बाळामध्ये हे डिहायड्रेशन होणार नाही, हा उन्हाळा बाळासाठी आरामदायी जायला मदत होईल। याशिवाय बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला जंक फूड, प्रोसेस फूड, कॅन ज्युसेस किंवा मैद्याचे, बेकरीचे जे काही पदार्थ आहेत, मग ते छोटेसे बिस्किट का असेना, हे अवॉइड करणं आवश्यक आहे। घरामध्ये बनलेला जरी असला तरी सुद्धा खूप जास्त तळलेले, मसालेदार किंवा नॉनव्हेज सुद्धा देणं अवॉइड करायचं आहे, कारण हे सगळे जे पदार्थ आहेत हे पचायला जड असतात। या दरम्यान एकतर बाळाची हालचाल पुरेशा प्रमाणामध्ये नसते, डायजेशन मंदावलेलं असतं आणि अशा दरम्यान जर बाळ हे हेवी पदार्थ खात असेल तर बाळामध्ये ऍसिडिटी वाढू शकते, भूक अजून जास्त मंदावू शकते आणि यातून मिळणारं जे न्यूट्रिशन आहे हे सुद्धा खूप लिमिटेड असल्या कारणामुळे बाळाला आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात। या व्यतिरिक्त 4 तासांपेक्षा जास्त काळापूर्वी बनवून ठेवलेला जो काही आहार आहे हा बाळाला देणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे, कारण या वाढत्या उष्णतेमुळे पदार्थ खूप लवकर खराब होत असतात आणि असे खराब पदार्थ बाळाच्या आहारामध्ये आले तर बाळाला उलटी होणं, जुलाब लागणं किंवा इतर ज्या काही पचनाच्या समस्या आहेत या उद्भवू शकतात। त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाचे टेम्परेचर मेंटेन ठेवणं। बऱ्याचदा बाळाला आपण पुरेशा प्रमाणामध्ये टेम्परेचर त्याचं मेंटेन ठेवत नाही आणि त्या कारणामुळे बाळाला वारंवार ताप येत राहतो किंवा बाळाचं अंग हे गरम लागतं। जर तुम्हाला तुमच्या बाळाचं अंग गरम लागत असेल तर बाळाच्या आसपासचं वातावरण आहे हे थोडंसं थंड ठेवायचं आहे। बाळाला जेवढे शक्य होतील तेवढे कमी कपडे घालायचे आहेत आणि बाळाचं अंग थोड्या वेळाने पाण्याने पुसून घ्यायचं आहे। जेव्हा बाळ रात्री झोपतो किंवा झोपल्यानंतर बाळाची जी पोझिशन आहे हे तुम्हाला चेंज करत राहायची आहे। शिवाय फॅन, एसी, कूलरचा पुरेशा प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने वापर करायचा आहे, जेणेकरून हवा ही थोडीशी थंडगार राहील आणि बाळाला या उष्णतेचा त्रास होणार नाही, बाळाची झोप ही व्यवस्थित राहील आणि टेम्परेचर सुद्धा वाढलं जाणार नाही। या दरम्यान बाळाला सैलसर कॉटनचे ब्रीदेबल कमी रंगाचे जे कपडे आहेत हे घालायचे आहेत। शक्य तेवढा डायपर फ्री टाइम तुम्हाला बाळाला देणं आवश्यक आहे, जेणेकरून डायपर रॅश वगैरे येणार नाही किंवा घामोळे येणार नाही। पॉलिस्टरचे किंवा सिंथेटिक जे कपडे आहेत हे घालणं अवॉइड करायचं आहे। जर तुम्ही बाळाला सैलसर कॉटनचे कपडे घालत असाल तर एकतर घाम येणार नाही किंवा जरी आला तरी तो घाम पटकन शोषला जाईल, बाळाला घामोळे किंवा इतर जे काही त्वचेचे आजार आहेत, रॅशेस आहेत हे होणार नाही। या व्यतिरिक्त दिवसातून
2 वेळा तुम्हाला बाळाला आंघोळ घालणं गरजेचं आहे. जर तुम्ही दिवसातून 2 वेळा बाळाला आंघोळ घालत असाल तर बाळाचं बॉडी टेम्परेचर हे ऑटोमॅटिकली मेंटेन राहतं, त्वचा निरोगी राहते, घामोळे येत नाहीत, बाळाला सुद्धा फ्रेश वाटतं आणि स्पेशली रात्री झोपण्यापूर्वी जर बाळ आंघोळ करत असेल तर बाळाची झोप सुद्धा सलग, गाढ आणि शांत व्हायला मदत होते, जेणेकरून बाळाची जी चिडचिड आहे किंवा सतत किरकिर करणं आहे हे सुद्धा कमी होतं. आता जर तुम्हाला बाळ असं वाटत असेल की बाळाला घामोळे येणार आहेत किंवा घामोळे येत आहेत, हीटचा थोडा जास्त त्रास होत आहे, बाळाची त्वचा थोडीशी अनहेल्दी दिसते आहे, तर अशा वेळी तुम्ही बाळाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जे कडुलिंबाची पानं आहेत ही घालू शकता आणि त्या पाण्याने बाळाला आंघोळ घाला, जेणेकरून बाळाची त्वचा ही छान राहील आणि घामोळेही उद्भवणार नाहीत. आता तुमच्याकडे जर लिंबाची पानं मिळत नसतील तर त्यावेळी मेडिकलमध्ये कडुलिंबाचं ऑइल सुद्धा मिळतं, तुम्ही त्याचाही वापर करू शकता. तेही पाण्यामध्ये 1-2 थेंब टाकले आणि त्या पाण्याने बाळाला आंघोळ घातली तरीही त्याचा खूप छान पद्धतीने इफेक्ट जाणवतो. याशिवाय जर बाळाला घामोळ्या आले असतील तर त्या घामोळ्यावरती तुम्हाला चंदन पावडर आणि थोडंसं गुलाबजल एकत्र करून त्याची पेस्ट लावायची आहे, जेणेकरून ते थंड पडेल आणि घामोळे लवकर जायला मदत होईल. घामोळ्यावरती थोड्या वेळाने तुम्हाला थंड पाणी सुद्धा लावायचं आहे. ते जे काही घामोळ्यांचा भाग आहे हा कापडाने पुसून घ्यायचा नाही. तुम्ही जेवढं ते खरबरीत कराल किंवा पुसाल तेवढ्या त्या घामोळ्यांचा त्रासही जास्त होतो आणि जास्त वाढायलाही मदत होते. टॅप टॅप करत तुम्हाला हे पुसणं किंवा पाणी लावणं, पेस्ट लावणं हे आवश्यक आहे. घरामध्ये असाल तरी सुद्धा बाळाच्या वयानुसार तुम्हाला सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. हे कोणतं किंवा कधीपासून लावायचं आहे यावरती आपला डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही ते चेक करू शकता. आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे, जर बाळाचं टेम्परेचर हे 100 डिग्री फॅरनहाइट पेक्षा जास्त असेल आणि तुमचं बाळ 5 वर्षापेक्षा लहान असेल तर त्यावेळी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. मीनवाईल तुम्हाला बाळाला पॅरासिटामॉल देणं किंवा ORS देणं, अंग बाळाचं पुसून घेणं किंवा बाळाला जास्तीत जास्त पाणी, लिक्विड डाएट देणं हे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला जाणवत असेल की बाळ खूप जास्त इनऍक्टिव्ह झालेला आहे, पाणीही पित नाही, काही खातही नाही, बाळ सतत झोपतो आहे, तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. जर तुम्हाला असं जाणवत असेल की बाळाचं सुसू करण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, सुसू खूप जास्त येलो होते आहे, वास येतो आहे, सुसू करताना बाळ रडतं आहे, बाळाचे ओठ कोरडे पडलेले असतील, बाळ रडताना डोळ्यातून पाणी येत नसेल तर ते सुद्धा एक डिहायड्रेशनचं साईन आहे. जर बाळाला सतत उलटी होत असेल, जुलाब होत असेल किंवा बाळाला चक्कर येत असेल, बाळ खूप इनऍक्टिव्ह झालं असेल, अजिबातच खेळत नसेल, तुम्हाला रिस्पॉन्ड करत नसेल तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत जरूर घ्यायची आहे. आता हे वाढतं उष्णता किंवा वाढतं तापमान बाळाला बाधक ठरू नये यासाठी तुम्हाला काय टिप्स फॉलो करायचे आहेत. दिवसातून कमीत कमी 2 वेळा बाळाला आंघोळ घालायची आहे. आधीमध्ये बाळाचं शरीर जर तुम्हाला गरम वाटत असेल तर बाळाचं अंग हे थोड्या वेळाने तुम्हाला ओल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. उपाशी पोटी मुलांना उन्हामध्ये खेळायला किंवा कोणत्याही कामासाठी बाहेर पाठवायचं नाही. शक्यतो दुपारच्या वेळेमध्ये बाळाला घरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आहारामध्ये जंक फूड किंवा खूप हेवी पदार्थ देणं अवॉइड करायचं आहे. बाळ जर कमी पाणी पित असेल तर त्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बाळाचं लिक्विड इंटेक वाढवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाचं जागरण तुम्हाला अवॉइड करायचं आहे. जर बाळ जागरण करत असेल, वेळेमध्ये झोपत नसेल तर अशा वेळी बाळाची ऍसिडिटी लेवल वाढू शकते. बाळ दिवसभर किरकिर करत राहतं, चिडचिड करत राहतं, पूर्ण जे काही रुटीन आहे हे कोलॅप्स होतं आणि म्हणून बाळाने पुरेसं झोपणं किंवा त्याची जी स्लीप रुटीन आहे हे मेंटेन असणं आवश्यक आहे. या सगळ्या जर तुम्ही काटेकोरपणे पाळत असाल तर हा उन्हाळा किंवा ही जी काही हीट वेव्ह आहे ही सुद्धा बाळासाठी तेवढीच आरामदायी, शांत आणि निरोगी जायला मदत होणार आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.